नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 7 एप्रिल मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही अखंडपणे सुरू राहणार असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी लवकरच नवीन स्वतंत्र धोरण जाहीर केले जाणार असून राज्यातील 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। आदिवासी महिला आणि कुटुंबासाठी 21,000 कोटी रुपयांची विशेष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे। जे शेतकरी नियमितपणे वेळेवर कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे विशेष प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। शेती अधिक आधुनिक आणि डिजिटल करण्यासाठी ॲग्रिस्टिक, महा-डीबीटी, क्रॉप्स SAP आणि महावेद या डिजिटल प्रणालीचा वापर वाढवण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रात 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार केली जाणार असून 2 वर्षात महाराष्ट्र शेती नैसर्गिक अभियान राबवले जाईल। गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्यात येणार आहे। ही शेतमजुरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मेगा भरतीची घोषणा केली होती। त्या अंतर्गत आता वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत आहे। राज्यात एकूण 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे 20,000 पदे भरली जाणार आहेत। त्यापैकी जलसंपदा विभागात एकट्याने 14,000हून अधिक पदांची भरती होणार आहे। यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूगर्भीय सहाय्यक, ड्राफ्ट्समन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही गटातील पदांचा समावेश आहे। अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असून शैक्षणिक पात्रता 12वी पदवी आणि पदव्युत्तर अशी असेल। अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। SRTC बस सेवा 2037 पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक होणार। राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपूर्ण ताफ्यातील बसेस 2037 पर्यंत इलेक्ट्रिक केल्या जाणार आहेत। सध्या SRTC कडे 22,000 बसेस असून त्यापैकी 800 बसेस आधीच इलेक्ट्रिक झाल्या आहेत। उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने बदलल्या जातील। MSRTC ही देशातील पहिली परिवहन कंपनी ठरणार आहे जी आपला संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करेल। अटल सेतू, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल अद्ययावत केले असून आता जमिनीशी संबंधित तब्बल 17 सेवा घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांना 7/12, 8 उतारा, फेरफार नोंदी यासाठी जिल्हा कार्यालयात रांगेत थांबण्याची गरज आता उरलेली नाही। भूमी अभिलेख .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन या सेवांचा लाभ घेता येईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला आहे। राज्य सरकारने हा कुंभमेळा पूर्णपणे नशामुक्त करण्याचा संकल्प केला असून त्यासाठी कठोर पावले उचलण्याची घोषणा करण्यात आली आहे।
नाशिक जिल्ह्यात 30,000 कोटी रुपयांची विकास कामे कुंभमेळ्याच्या निमित्ताने केली जाणार आहेत. देशभरातील 300 प्रमुख संत, 13 आखाडे, 127 संप्रदाय आणि 159 उपसंप्रदायांचे प्रतिनिधी या नियोजन परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्यासाठी प्रारंभी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार हा निधी उभारण्यात आला आहे. या निधीतून पुनर्वसन, रोजगार, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. नियमित सरकारी योजनांमधून वंचित राहिलेल्या दिव्यांग नागरिकांना या निधीतून प्राधान्याने मदत दिली जाईल. सर्वसमावेशक महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. दिग्वंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी आज 7 एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल आहे. मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून निकाल 4 मे रोजी जाहीर होईल. महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नामांकन दाखल केले. यावेळी त्या खूपच भावूक झाल्या. 28 जानेवारीच्या विमान अपघाताने केवळ माझ्या कुटुंबावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर आघात केला. दादांची विकास कामे मी थांबू देणार नाही, असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले. नामांकन सोहळ्यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. दुसरीकडे काँग्रेसने आकाश विजयराव मोरे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक बिनविरोध होण्याच्या महायुतीच्या आशेला धक्का बसला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. एप्रिल महिना सुरू होऊनही राज्यातून अवकाळी पावसाचे सावट दूर होत नाही. गेल्या 8 दिवसांपेक्षा अधिक काळापासून राज्यात सतत पाऊस सुरू असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. आज विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 42,618 शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळिंब, हरभरा, टरबूज आणि आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला 100% पंचनामे करण्याचे सक्त निर्देश दिले असून एकाही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका असे बजावले आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात काढून वाळवायला ठेवलेला कांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 15-20 दिवसात सातत्याने गारपीट होत असून द्राक्ष, आंबा, केळी, ज्वारी आणि गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी काढलेला शेतमाल आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आंब्याच्या प्रेमींसाठी आनंदाची बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस आंबा आता कणकवली बाजारात दाखल झाला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला असला तरी बाजारात हापूसची आवक सुरू झाली आहे. 1 डझन हापूसचे सध्याचे भाव जिल्ह्यानुसार वेगवेगळे असून गुणवत्तेनुसार दर ठरत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादन चांगले असल्याची माहिती दिली आहे.